श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्री गुरुदेव दत्त. आपल्या जीवनात कितीही अडचणी, दुःख, अपमान आले तरीही देव आपल्याला सोडत नाही. आज आपण जाणून घेणार आहोत श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृतातील पहिला अध्याय, जो आपल्या जीवनाला दिशा देणारा आहे आणि श्रद्धा वाढवणारा आहे. या पवित्र अध्यायाची सुरुवात होते श्री गणेशाय, श्री सरस्वती माता आणि गुरूंना वंदून. कारण कोणतेही शुभ कार्य गुरु आणि देवतांच्या कृपेशिवाय अपूर्ण नाही. या अध्यायात सांगितले आहे, व्याघ्रेश्वर शर्मा नावाचे एक ब्राह्मण होते. ते अत्यंत विद्वान, धार्मिक आणि संस्कारी होते. पण त्यांच्या जीवनात एक मोठं दुःख होतं. त्यांचा मुलगा मंदबुद्धी होता. त्याला काहीच समजत नव्हतं. लोक त्याची आणि त्यांच्या कुटुंबाची थट्टा करत होते. व्याघ्रेश्वर खूप दुःखी झाले. त्यांना वाटू लागलं, इतका विद्वान असूनही माझ्या मुलाचं असं का झालं. लोकांचे टोमणे, अपमान यामुळे त्यांचं मन पूर्णपणे खचलं. शेवटी त्यांनी ठरवलं हे सगळं सोडून द्यायचं आणि ते हिमालयात तपश्चर्या करण्यासाठी निघाले. त्यांच्या मनात एकच ध्यास होता, देवाचा साक्षात्कार मिळवायचा. प्रवासात त्यांना एक अद्भुत अनुभव आला. एक दिव्य बालक आकाशातून खाली उतरला. त्या बालकाने सांगितलं, तू घाबरू नकोस, तुझं भाग्य उज्ज्वल आहे, तू हिमालयात जा. आणि ते बालक अचानक अदृश्य झाले. यानंतर त्यांच्या प्रवासात एक कुत्रा सोबत राहिला. तो साधा कुत्रा नव्हता, तो त्यांना मार्ग दाखवत होता. हे दर्शवतं की देव वेगवेगळ्या रूपात आपल्याला मदत करतो. हिमालयात पोहोचल्यावर ते एका गुहेत गेले. तेथे त्यांनी एक वाघ पाहिला. सामान्य माणूस असता तर घाबरला असता, पण इथे चमत्कार झाला. वाघ शांत बसला होता. त्याच्या डोळ्यात करुणा होती. व्याघ्रेश्वरांनी श्रीपाद श्री वल्लभ असा नामजप केला आणि अचानक त्या वाघातून एक दिव्य तपस्वी प्रगट झाला. त्या तपस्वीने सांगितले, हे व्याघ्रेश्वर, तू भाग्यवान आहेस. तुझ्यावर श्रीपाद श्री वल्लभांची कृपा आहे. त्यांनी पुढे सांगितले, पूर्वजन्मातील कर्मांमुळे तुला दुःख भोगावं लागलं, पण आता तुझं भाग्य बदलणार आहे. त्या तपस्व्याने सांगितलं, आजच्या काळात यज्ञ साधना कमी झाली आहे. लोक देव विसरत आहे, पण श्रद्धा ठेवली तर देव नक्की मदत करतो. गुरु मार्गदर्शन खूप महत्त्वाचं आहे. या अध्यायात एक मोठा संकेत दिला. भगवान दत्तात्रयांचा अवतार म्हणजेच श्रीपाद श्री वल्लभ पृथ्वीवर येणार आहेत. ही गोष्ट खूप पवित्र आणि महत्त्वाची आहे. या सर्व अनुभवानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढला. त्यांना आत्मज्ञान मिळालं. त्यांचं दुःख संपलं. त्यांना कळालं, देव नेहमी आपल्यासोबत असतो. या संपूर्ण कथेतून आपल्याला शिकायला मिळतं, संकट येतात पण ती कायमची नसतात. देव वेगवेगळ्या रूपात मदत करतो. गुरूंची कृपा असेल तर जीवनात बदल होते. श्रद्धा आणि संयम खूप महत्त्वाचे आहे. हा अध्याय रोज वाचल्याने किंवा ऐकल्याने मन शांत होतं, घरात सकारात्मक ऊर्जा येते, अडचणी कमी होतात, भीती दूर होते, आत्मविश्वास वाढतो आणि श्रीपाद श्री वल्लभांची कृपा लाभते. अनेक भक्तांनी अनुभव घेतला आहे की हा अध्याय ऐकल्याने चमत्कार घडतात. जीवनात कितीही अडचणी आल्या, देवावर विश्वास ठेवा. मनापासून फक्त एकदा म्हणा, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये, आणि पहा तुमचं जीवन कसं बदलतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण उद्या पाहणार आहोत श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृतातील अध्याय 2. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री स्वामी समर्थ.